नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. शिक्षण क्षेत्रातही अनागोंदी कारभार मागील पानावरून पुढे चालू असाच असतो आहे. यावर्षी एकूण BBA, BCA, BBM असे जे अभ्यासक्रम आहेत व्यावसायिक, या अभ्यासक्रमाचा प्रवेश जो आहे ना, आता सप्टेंबर उजाडला, सप्टेंबर संपत येतोय तरी ते पूर्ण झालेले नाहीत. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की असं कसं काय, सगळे महाविद्यालय सुरू झालेत आणि हे अभ्यासक्रम सुरू न होण्याचं कारण काय काय आहे? कला महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय किंवा सायन्स विज्ञान महाविद्यालय या शाखांमधले जे प्रवेश आहेत ना, त्याकडे विद्यार्थ्यांचा कल नाही. त्यांना असं वाटतं की व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे आपण जायला पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये अशी संगणक महाविद्यालये उभी राहिली. त्याची साधारणपणे 450 संख्या आहे आणि विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे सुमारे 1.25 लाख. आता ही महाविद्यालयाचे जे प्रवेश होते पदवीचे, हे महाविद्यालयीन स्तरावर गुणवत्तेनुसार दिले जायचे. पदव्युत्तर प्रवेश हे मात्र AICTE निगडीत असायचे. पदवीची परीक्षा ही विद्यापीठ स्तरावर व्हायची त्या त्या विद्यापीठात, त्यामुळे ते वेळेत अभ्यासक्रम वगैरे सगळ्या गोष्टी. आता त्यातही आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, कारण विद्यापीठामध्ये याची व्यवस्था नीट नाही आहे. म्हणजे हे एकूण या विद्यार्थ्यांचे प्रश्नपत्रिका काढणे असतील, उत्तरपत्रिका तपासणे असतील, याची प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र यंत्रणा आहेच असं नाही. आणि त्यामुळं काही महाविद्यालयाकडून हे प्रश्नपत्रिका दिल्या जातात, त्या उत्तरपत्रिका तपासून देतात, त्या विद्यापीठाकडे कळवल्या जातात आणि विद्यापीठामध्ये फक्त गुण भरण्याची व्यवस्था होते आणि ते पैसे घेतात, संलग्नीकरणाचे पैसे. आता त्यातून कदाचित हे सगळे असे अहवाल गेले असतील आणि मग AICTEने काय सांगितलं यावर्षी, पदवीचे अभ्यासक्रम देखील आमच्या मार्फतच आमच्या अफिलिएशननी सुरू राहतील. मग त्यासाठी स्वतंत्र CET परीक्षा घेण्यात आली. 29 मे 2024 रोजी पहिली परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातील केवळ 50,000 विद्यार्थी परीक्षेला बसले. 1.25 लाख जागा, 50,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यामुळे पुन्हा मग AICTEने असं ठरवलं की दुसरी परीक्षा घेऊ. 4 ऑगस्ट 2024 रोजी दुसरी परीक्षा घेण्यात आली आणि याला सुमारे 42,000 विद्यार्थी बसले. यातही ह्या 50,000 विद्यार्थ्यांपैकी काही जणांना जे गुण कमी पडले त्यांनी पुन्हा दुसरी परीक्षा दिली. एकूण 83,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे आणि प्रत्यक्षामध्ये 1.25 लाख जागा आहेत. आता 4 ऑगस्टला ही जी परीक्षा झाली, 16 सप्टेंबरला आता पहिली गुणवत्ता यादी येणार आहे आणि 22 सप्टेंबरला दुसरी अंतिम गुणवत्ता यादी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होईल. म्हणजे ऑक्टोबर उजाडेल, महिनाभरात दिवाळीच्या सुट्टी येतील. काय होणार आहे याचं वेळापत्रक बघा. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमुळं यावर्षी तर या विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. कारण याची जे एकूण शैक्षणिक कॅलेंडर आहे ना, ते संपवायचं कसं अभ्यासक्रम, हे सगळी समस्या आहे. एकीकडे या विद्यार्थ्यांची संगणक महाविद्यालयाची ही समस्या आहे, तर दुसरीकडे फार्मसी महाविद्यालयाची समस्या आहे. फार्मसी महाविद्यालयाचे प्रवेश आत्तापर्यंत AICTE मार्फत व्हायचे, पण यावर्षी ऑल इंडिया बोर्ड करण्यात आलं फार्मसीचं. त्याच्या CETच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात आल्या आणि त्या परीक्षेमधून आणि पुन्हा दरवर्षी महाविद्यालयांनी अफिलिएशन घ्यायचं. ह्या सगळ्या प्रक्रियेत तिकडेही प्रवेश प्रक्रिया नीट सुरू नाही, तिकडेही ॲडमिशन्स नाहीत. म्हणजे फार्मसी हा व्यावसायिक अभ्यासक्रम जो होता त्याचे प्रवेश आधांतरी, हे BBA, BCA हे संगणक महाविद्यालयाचे हे प्रवेश आहेत हे आधांतरी. मग होतंय काय की जेव्हा कोणाच्या तरी डोक्यात ही शक्कल आली, ती पूर्ण उन्हाळ्यामध्येच त्याचं नियोजन का केलं जात नाही? या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही किती जणांना तोंडघशी पाडताय? विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे,
ज्या संस्था हे महाविद्यालय चालवतात हे काही सगळे अनुदानित महाविद्यालय नाहीत, विना अनुदानित महाविद्यालय आहेत. विद्यार्थ्यांची मिळणारी फी आहे त्यातून हे अभ्यासक्रम चालतात, प्राध्यापकांची पगारी होतात. आता 3 महिने प्रवेशच झाला नाही तर त्या प्राध्यापकांच्या पगारी द्यायच्या कशा, अशा अनेक समस्या आहेत. आणि किमान सरकारने यावर्षी हा घोळ मारला ना, किमान पुढच्या वर्षी तरी हा घोळ बंद व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी नीट व्हायला पाहिजेत तरच. कसं होतं अगोदर, एक परीक्षा दिली ना त्या परीक्षेच्या गुणावरती सगळीकडे मार्क म्हणजे प्रवेश मिळायचे. मुळात 12वीची परीक्षा दिल्यानंतर पुन्हा हे CETचं झंझट आणलं. आता प्रत्येकाचे स्वतंत्र CET म्हणजे काही त्याला अर्थच नाही. विद्यार्थ्यांनी द्यायचे किती परीक्षा याचं कोणीच काही बघत नाही. विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र काय आहे, त्याच्यावरती किती ताण येतो याचा काही अभ्यास होतोय की नाही होतोय. नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यातनं फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होतोय. अनेक जण त्यात अडचणीत येतात. आम्ही काहीतरी नवं करायला जातो आणि नवं करायला गेल्यानंतर करायला गेला मारुती आणि झालं माकड, अशी अवस्था होती आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.